संत्रा म्हटलं की सगळ्यांसमोर विदर्भ असं समीकरण आहे. पण नगर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून संत्र्याचं पीक रुजलंय. हलक्या जमिनीच्या क्षेत्रातले काही शेतकरी संत्र्याची यशस्वीरित्या शेती करतायत. पारनेर तालुक्यातल्या दैठणे गुंजाळ गावचे बाळासाहेब गुंजाळ हे गेल्या 7 ते 8 वर्षांपासून संत्र्याचं पीक घेत आहेत. 34 एकर जमीन आहे. तर या 34 एकरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळबागा आहेत आमच्याकडे. डाळिंबे, संत्रा आहे, मोसंबी आहे. त्यामध्ये आमची जी काही संत्र्याची बाग आहे ती 1.25 एकरमध्ये आहे. आणि या 1.25 एकरमध्ये आम्ही जवळपास 400 झाडे बसवलेली आहेत. आणि ही जी काही बाग आम्ही लावली त्याची प्रेरणा आम्हाला जे काही इतर आसपासचे शेतकरी आहेत त्यांच्या पाहून आम्ही पाहिलं की त्यांना चांगल्या प्रकारचं उत्पन्न भेटतं आहे. आणि मग तेच पाहून आम्ही काय केलं, एक 1.25 एकर संत्र्याची बाग आम्ही इथे लावलेली आहे. आणि ही बाग आम्ही साधारणतः एक 7 वर्षापूर्वी लावलेली आहे. आता ही 7 वर्षाची पूर्णपणे झाडं झालेली आहेत. गुंजाळ यांनी 1.25 एकरांवर 2007 मध्ये संत्रा लागवड केली. संत्रा लागवडीसाठी त्यांना शेजारच्या तालुक्यातील शेतकऱ्यांकडून प्रेरणा मिळाली. आपल्या 1.25 एकरात रणपुरी संत्र्याच्या 400 झाडांची लागवड त्यांनी केली. 2 झाडांमध्ये 12 फूट बाय 12 फुटांचं अंतर ठेवलं. आता सुरुवातीला आम्ही याची लागवड जे काही वेगवेगळे अंतर पाहिले, लोकांनी काहींनी 14 बाय 14 लावले, पण मुद्दामून आम्ही थोडीशी झाडं जास्त बसली तर आपलं उत्पन्न जास्त निघू शकतं या दृष्टीने 12 बाय 12 वरती याची लागवड केलेली आहे. आणि याच्यामध्ये सुरुवातीला आम्ही 3 वर्षामध्ये आंतरपिकं घेतली, कारण अंतर खूप मोठं असल्यामुळं आम्हाला इथं 3 वर्षापर्यंत आंतरपिकं भेटली. आणि 4थ्या वर्षी आमच्या संत्र्याला माल लागल्यामुळं आम्ही आंतरपिके बंद केली. आता याच्या पाण्याचं नियोजन आम्ही पूर्णपणे ठिबक सिंचनवरती केलेलं आहे. आणि त्याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने आपल्याला कमी पाण्यामध्ये चांगलं उत्पन्न घेता येतं. आणि जी काही अंतर्गत मशागत आहे, अंतर्गत मशागतीमध्ये आपण याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या छोटं ट्रॅक्टर त्याच्या माध्यमातून आपण सुरुवाती 4-5 वर्ष केली. पण नंतरच्या काळामध्ये आपण जे काही मजूर आहेत त्या मजुराच्या माध्यमातून त्याचं गवत वगैरे काढण्याचं काम आपण करत असतो. ठिबक सिंचनचे आपण संच बसवला आहे. तो झाडाच्या दोन्ही बाजूनी 2-2 ड्रिप सोडलेले आहे. आणि त्याच्या दोघांमधलं अंतर एक 5 फुटाचं आहे. म्हणजे झाडापासून साधारणतः राऊंड जर घेतला आपण तर तो 5 फुटाच्या राऊंडवरती आपण ते पाणी सोडलेलं आहे. आणि जे काय आपण 5 फुटावरती ड्रिप टाकलेली आहे झाडापासून लांब अंतरावरती, त्याच्यामुळे पांढऱ्या मुळांची चांगली वाढ होत असते. आणि त्याच्यामुळे जे काही पीक आहे ते चांगलं जोमाने येताना आपल्याला दिसून येत असतं. पाणी नियोजनासाठी त्यांनी ठिबकचा वापर केलाय, तर रासायनिक खतांचा वापर टाळून शेण, गोमूत्राची स्लरी तसंच शेणखत, निंबोळी पेंड यांचा वापर केलाय. सुरुवातीला आम्ही याच्यामध्ये एक 15 ट्रॅक्टर शेणखत टाकतो. आणि नंतर जी काही निंबोळी पेंड आहे, निंबोळी पेंड टाकतो. शेणखत आणि निंबोळी पेंड एकत्र संपूर्ण जमिनीमध्ये पसरून देतो. नंतर आम्ही एक स्लरी टँक आणलेला आहे की त्या स्लरी टँकच्या माध्यमातून आपण दर आठवड्याला एकरी 200 लिटर या हिशोबाने त्यामध्ये स्लरी सोडत असतो, की जेणेकरून आपल्याला विषमुक्त जी काही शेती संकल्पना आहे ती आपण आपल्या शेतामध्ये राबवण्यास सुरुवात केलेली आहे आता. आणि याचं जे काही पाण्याचं प्रमाण आहे देण्याचं ते जर उन्हाळ्यामध्ये असेल तर त्याला 2 दिवसाला पाणी देतो. आणि पावसाळ्यामध्ये हिवाळ्याचा जर विचार केला तर 4 ते 5 दिवसाला पाणी दिलं तरी काही अडचण येत नाही. पण ज्यावेळेस झाडावरती भरपूर मोठ्या प्रमाणात माल असतो त्यावेळेस आपल्याला दररोज पाणी देणंही गरजेचं असतं. सुरुवातीची काही वर्ष गुंजाळ यांनी संत्र्यामध्ये आंतरपीक घेतलं, पण संत्र्याचा बहर सुरू झाल्यापासून त्यांनी आंतरपिकं घेणं बंद केलंय. सुरुवातीला त्यांनी रासायनिक खतांचा वापर केला, पण त्याचा वाढता खर्च लक्षात घेऊन रासायनिक खतं देणं बंद केलंय. 1.25 एकरामध्ये 5 लाख रुपयाचं उत्पन्न आलं. त्याच्यानंतरच्या वर्षामध्ये 12 लाख रुपयाचं उत्पन्न झालं. त्याच्यावर नंतरच्याही वर्षामध्ये जवळजवळ 12 ते 13 लाख रुपयाचं उत्पन्न झालं. आणि ह्याही वर्षी खूप चांगला माल लागलेला आहे. बाजार पण 25 ते 30च्या दरम्यान आहे. आमचे एका 1.25 एकरामध्ये 400 झाडं आहेत. 400 झाडांच्या हिशोबाने एका झाडाला जवळजवळ आज 5 कॅरेट माल आहे. 5 कॅरेट एका झाडाला माल धरला तर 1 कॅरेट 20 किलोचं धरलं तर एका झाडाला 100 किलो माल. तर 400 झाडांचा आपण हिशोब लावला तर 40 टन, म्हणजे 1.25 एकरामध्ये आपला 40 टन माल निघणार आहे. आणि 25 रुपये जरी आपण रेट धरला तर आपले 10 ते 12 लाख अंदाजे नक्की पण त्याच्यामध्ये होऊ शकतात. शेणखत, निंबोळी पेंड आणि जर स्लरीचा आपण विचार केला तर याचा खर्चाचा हिशोब आपण केला तर साधारणतः 70 ते 80 हजार रुपये आपल्याला खर्च येत असतो. आणि जो काय बाकीचा राहील तो 9 ते 10 लाख रुपये आपला निश्चितपणे नफा शिल्लक राहू शकतो. रसायनांचा वापर टाळल्यामुळे गुंजाळांना संत्र्याची चांगली गुणवत्ता मिळतीये. त्यामुळे त्यांच्या उत्पादन खर्चातही बऱ्यापैकी बचत झाली आहे. पहिल्या 5 वर्षापासून पीक चालू झालेले 4-5 वर्षापासून तर पैसे वाढत चालले, पण त्याची क्वालिटी आपण आता गांडूळ खत, लिंबोळी पेंड, शेणखत असं फवारणी करून सेंद्रिय पद्धतीने केल्यामुळं तिची गोडी, साईज, कलर आणि टिकाऊ माल
मार्केटिंगला कमीत कमी माल पेटीमध्ये भरल्यात, कॅरेटमध्ये भरल्यातनं ग्राहकांना खायला 7 ते 8 दिवस चांगला टिकतो ह्यो माल. आणि याची फार टिकल्यामुळं याची लोकांना आवड येते, टिकायला खायला चांगला चविष्ट होतो म्हणून मागणी याची. आपले वाशी मार्केटला माल आपण न्यायला नाही हो तर शक्यता 2-5 रुपये याला भाव जादा मिळून जातो. संत्र्यापासून आज चांगला नफा मिळत असल्यानं गुंजाळ कुटुंब समाधानी आहे. त्यांना शेतीतून नोकरीपेक्षा नक्कीच जास्त नफा मिळतोय. यात मध्ये आम्ही काम करतो, यातून भरपूर पैसा आम्हाला मिळतो आणि आमच्या घरातील वातावरण हे अतिशय आनंदी आहे. आम्ही वेगवेगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत, टेम्पो, ट्रॅक्टर, फवारणीसाठी छोटा ट्रॅक्टर, असे वेगवेगळ्या प्रकारचे वाहन आम्ही आमचे स्वतःचा माल विकण्यासाठी घेऊ शकलेलो आहे. माझं शिक्षण झालेलं आहे तरी पण आम्ही शेतामध्येच काम करतो, नोकरी करत नाही बाहेर कुठे. आम्हाला या नोकरीची गरज पण पडत नाही. बाळासाहेब गुंजाळांनी आपल्या खडकाळ जमिनीत संत्रा फळबागेची लागवड केली. त्याला कष्टाची आणि योग्य नियोजनाची साथ त्यांनी दिली. मोठ्या जिद्दीनं अनेक अडचणींवर त्यांनी मात केली. त्यामुळेच विदर्भात बहरणारा संत्रा आज दैठणे गुंजाळ गावात बहरलाय. लैलेश बारगजे, साम टीव्ही, अहमदनगर.